नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ मी या ठिकाणी शेअर करतोय. महाराष्ट्र CET सेलच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षापासून नर्सिंग परीक्षा जे मुलांना भविष्यामध्ये BSc नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचे त्यांच्यासाठी नर्सिंग CET त्यांनी इंट्रोड्यूस केलेली होती. या 2024च्या प्रवेश प्रक्रियेसाठी ANM आणि GNM हे कोर्सेससुद्धा CET अंतर्गत आता आलेले आहेत. म्हणजे त्या कोर्सेसला ॲडमिशन घ्यायला सुद्धा CET परीक्षा द्यावी लागेल. तर महाराष्ट्रामध्ये BSc नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा ANM किंवा GNMला ॲडमिशन घ्यायचं असेल तर या वर्षीची CET होणार आहे नर्सिंगची, याची तारीख ऑलरेडी एकदा संपलेली होती. म्हणजे सुरुवातीला जी सूचना आली होती त्यानुसार 31/3/2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती. म्हणजे एक्सटेन्शन मिळालेलं होतं. 14/3ला ते एक्सटेन्शन मिळालं होतं. त्यानंतर CET सेलकडं त्यांचं असं म्हणणं आहे की बरेचसे विद्यार्थ्यांचे ॲप्लिकेशन त्यांना रिसिव्ह झाले आणि परत एकदा नव्यानं ज्या मुलांना महाराष्ट्राची नर्सिंग CET देऊन नर्सिंग कोर्सेसला प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी डेटमध्ये परत एकदा वाढ करण्यात आली आहे. म्हणजे अजूनही ज्यांना महाराष्ट्रात नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे, BSc नर्सिंग असेल, ANM असेल किंवा GNM असेल, या कोर्सेसला प्रवेश घ्यायचा असेल आणि अजूनही आपण जर नर्सिंग CETचा फॉर्म भरला नसेल तर ही परत एक चांगली संधी आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. काय आहे एकूण सूचना ती शॉर्टमध्ये सांगतो. अर्थात ही सूचना येऊन 5-6 दिवस झालेले आहेत ॲक्च्युली, परंतु मधल्या काळात मी आउट ऑफ स्टेशन होतो त्यामुळं मला या संदर्भातला काही व्हिडिओ पोस्ट करता आला नाही. परंतु स्टील अजून अर्ज करण्यासाठी वेळ आहे. किती वेळ आहे ते पण मी तुम्हाला पुढे सांगतो आहे. एकदा पहिले आपण सूचना वाचूया. शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील प्रथम वर्ष BSc नर्सिंग सहाय्यक परिचर्या प्रसाविका म्हणजे ANM व सामान्य परिचर्या व प्रसाविका प्रशिक्षण GNM या आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या MH नर्सिंग CET 2024 करिता उमेदवारांचे अर्ज नोंदणीस संदर्भाधीन प्रसिद्ध सूचनेद्वारे दिनांक 31/3/2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती. उमेदवार व पालकांकडून CET अर्ज भरण्याच्या दिनांकास मुदतवाढ मिळण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून महाराष्ट्र नर्सिंग CET 2024च्या नोंदणी प्रक्रियेस खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे. थोडक्यात काय तर CET सेलचं म्हणणं आहे की आम्हाला काही ॲप्लिकेशन्स आले, काही अर्ज आमच्याकडे ऑनलाईन पद्धतीनं आले, त्याच्यात विनंती करण्यात आली होती की आपण नर्सिंग CETचं रजिस्ट्रेशन प्रक्रिया परत एकदा रिओपन करा आणि त्या संदर्भाने जे येतं त्यांनी समजा नर्सिंग CETचा ते जो अर्ज होते किंवा लोकांचे ॲप्लिकेशन होते त्याचा रिस्पेक्ट ठेवून मुलांचं हित लक्षात घेऊन परत एकदा ऑनलाईन पद्धतीनं रजिस्ट्रेशन प्रक्रिया जी ती ओपन केलेली आहे. ऑलरेडी आज 19 तारीख आहे. रजिस्ट्रेशन प्रक्रिया 15 एप्रिलपासून सुरू झालेली आहे आणि अंतिम दिनांक जे असणार आहे ती असणार आहे 25 एप्रिल 2024. म्हणजे आज 19 तारीख आहे. अजून 7 दिवस आपल्याला कालावधी उपलब्ध आहे. असे कोणीही विद्यार्थी ज्यांना भविष्यामध्ये नर्सिंग करायचं आहे, ANM करायचं आहे, GNM करायचं आहे आणि ज्याने अजून महाराष्ट्र नर्सिंग CETचा फॉर्म भरलेला नाही आहे अशा मुलांसाठी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. सो आपल्यापैकी कुणीही या प्रक्रियेत जाण्यास इच्छुक असेल तर आपण या दिलेल्या वेळेच्या आत म्हणजे कधीपर्यंत 25 एप्रिल 2024च्या आत आपला BSc नर्सिंगचा अर्ज ऑनलाईन पद्धतीनं रितसर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक ती फीज भरून पूर्ण करावा असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. सो एक महत्त्वाचा व्हिडिओ आपल्यापर्यंत शेअर केला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तसंच आपल्यापैकी कुणालाही महाराष्ट्राची कुठलीही काउन्सिलिंग जॉईन करायची असेल म्हणजे फार्मसी, इंजिनिअरिंग, नर्सिंग आणि मेडिकल यापैकी कुठलीही काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर आमच्या ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा. सोबतच ऑनलाईन पद्धतीनं ज्यांना एनरोल करायचं आहे त्यांच्यासाठी ऑफिसचे नंबर आपल्याला या ठिकाणी मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. ठीक आहे, या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.